श्री गुरुदेव दत्त. राशीनुसार शिवपुराणात सांगितलेले भगवान शिवाचे 40 उपाय व तोडगे. मेष राशीचा स्वामी मंगळ असून मंगळची शिवलिंगाच्या रूपात पूजा केली जाते. या राशीच्या लोकांनी शिवलिंगाला कच्चे दूध आणि दही अर्पण करावे. तसेच भोलेनाथाला धतुरा अर्पण करावा. कापूर जाळून देवाची आरती करावी. वृषभ राशीच्या लोकांनी कोणत्याही शिवमंदिरात जाऊन भगवान शिवाला उसाच्या रसाने स्नान करावे. यानंतर शिवलिंगावर मोगरा अत्तर अर्पण करावे. शेवटी देवाला मिठाई अर्पण करून आरती करावी. मिथुन राशीच्या लोकांनी स्फटिकापासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा केली तर उत्तम. स्फटिकाचे शिवलिंग उपलब्ध नसल्यास इतर कोणत्याही शिवलिंगाची पूजा करता येते. मिथुन राशीच्या लोकांनी शिवलिंगावर लाल गुलाब, कुंकुम, चंदन, अत्तर इत्यादीचा अभिषेक करावा. गोडाचा नैवेद्य दाखवून आरती करावी. कर्क राशीच्या लोकांनी भगवान शिवाला अष्टगंध आणि चंदनाचा अभिषेक करावा. पिठाची भाकरी अर्पण करून शिवलिंगाची पूजा करावी. दररोज शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण करावे आणि जलही अर्पण करावे. सिंह राशीच्या लोकांनी फळांच्या रसात आणि पाण्यात साखर मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा. तसेच भगवान शंकराला फुले आणि मिठाई अर्पण करा. फुलासोबत बेलाची पानेही अर्पण करावीत. कन्या राशीच्या लोकांनी महादेवाला बोर, धतुरा, भांग आणि दत्तिताची फुले अर्पण करावीत. तसेच बेलपत्रावर ठेवून नैवेद्य अर्पण करा. शेवटी कापूर मिसळलेल्या पाण्याने अभिषेक करा. भगवान शंकराची पूजा केल्यानंतर अर्धी परिक्रमा करावी. असे केल्याने लवकरच शुभ फळ मिळते. तुळा राशीच्या लोकांनी पाण्यात विविध प्रकारची फुले टाकून त्या पाण्याने भगवान शिवाला अभिषेक करावा. यानंतर भोलेनाथाला बेलपत्र, मोगरा, गुलाब, तांदूळ, चंदन इत्यादी अर्पण करा. शेवटी आरती करावी. वृश्चिक लोकाच्या लोकांनी शिवलिंगावर शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. मध आणि तुपाने स्नान केल्यानंतर पुन्हा पाण्याने स्नान करून पूजा व आरती करावी. लाल रंगाची फुले अर्पण करा. पूजेनंतर मसूर डाळ अर्पण करा. धनु राशीच्या लोकांनी शिवलिंगाला तांदळाची सजावट करावी. प्रथम भात शिजवावा. त्यानंतर शिजवलेला भात थंड करून शिवलिंगाची सजावट करावी. सुकामेवा अर्पण करा. बेलाची पाने, गुलाब इत्यादी अर्पण करून आरती करावी. मकर राशीच्या लोकांनी शिवलिंगाला गव्हाने झाकून त्याची विधिवत पूजा करावी. पूजा आरती संपल्यानंतर गरजू लोकांना गहू दान करा. या उपायाने तुमच्या सर्व समस्या दूर होतात. कुंभ राशीच्या लोकांनी पुढील एक उपाय करावा. पांढरे आणि काळे तीळ एकत्र करून एखाद्या निर्जल ठिकाणी असलेल्या शिवलिंगावर अर्पण करावे. पाण्यात तीळ घालून शिवलिंगाला व्यवस्थित स्नान घालावे. यानंतर काळे व पांढरे तीळ अर्पण करून पूजेनंतर आरती करावी. मीन राशीच्या लोकांनी रात्री पिंपळाच्या झाडाखाली बसून शिवलिंगाची पूजा करावी. यावेळी 35 वेळा ओम नमः शिवाय जप करावा. बेलाची पानं अर्पण करा आणि आरती करा. शिवलिंगावर हरभरा डाळ अर्पण करा आणि पूजेनंतर दान करा. हे विशेष उपाय सोडल्यास बाकीचे उपाय सर्व राशी करू शकतात. बेलाच्या फुलाने भगवान शिवाची पूजा केल्याने सुंदर आणि सभ्य पत्नी मिळते. शिवलिंगाला उसाचा रस अर्पण केल्यास सर्व सुख आणि संपत्ती प्राप्त होते. धतुराच्या फुलाने भगवान शिवाची पूजा केल्यास
योग्य पुत्र प्राप्त होतो, ज्यामुळे कुटुंबाला वैभव प्राप्त होते. बेलाच्या 11 पानावर चंदनाने ओम नमः शिवाय किंवा श्रीराम लिहा. यानंतर या पानांची माळ करून शिवलिंगाला अर्पण करा. तुमच्या घरात काही समस्या असल्यास रोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे आणि गुगल धूप करावा. तुमच्या वैवाहिक जीवनात आणि अडचण येत असेल तर श्रावणात दररोज शिवलिंगाला केशर मिश्रित दूध अर्पण करावे. यामुळे तुमचे लग्न लवकर होण्याची शक्यता आहे. श्रावणमध्ये कोणत्याही नदी किंवा तलावावर जा आणि माशांना पिठाच्या गोळ्या खाऊ घाला. जोपर्यंत तुम्ही हे काम करत आहात तोपर्यंत मनात भगवान शिवाचे ध्यान करत राहा. पैसे मिळण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. श्रावणमध्ये गरिबांना अन्नदान करा. यामुळे तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही आणि तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळेल. श्रावण महिन्यात दररोज 21 बेलाच्या पानावर चंदनाने ओम शिव लिहा, शिवाय लिहा, ओम नमः शिवाय लिहा आणि शिवलिंगाला अर्पण करा. याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. श्रावण महिन्यात रोज नंदीला हिरवा चारा खायला द्या. यामुळे जीवनात सुख समृद्धी येईल आणि मन प्रसन्न होईल. रोज श्रावण महिन्यात पहाटे लवकर उठून स्नान वगैरे करून जवळच्या शिवमंदिरात जाऊन शंकराला पाण्याने अभिषेक करून काळे तीळ अर्पण करावे. यानंतर काही वेळा मंदिरात बसून मनातल्या मनात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. यामुळे मनात शांती मिळेल. जल अर्पण करताना शिवलिंगाला तळ हाताने घासावे व या उपायाने कोणाचेही नशीब बदलू शकते. पाण्यात केशर मिसळून हे पाणी शिवलिंगाला अर्पण करावे. या उपायाने विवाह आणि वैवाहिक जीवनातील समस्या दूर होते. शिवरात्रीला बेलाच्या झाडाखाली उभे राहून खीर आणि तुपाचे दान करणाऱ्यांना महालक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो. असे लोक आयुष्यभर सुखसोयीचा आनंद घेतात. नियमितपणे फुलांची माळ करून शिवलिंगाला अर्पण केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. तीक्ष्ण बुद्धीसाठी साखर मिसळलेले दूध भगवान शिवाला अर्पण करा. शरीर कष्ट दुर्लभ व्यक्तीचे शुद्ध गाईच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक केल्यास त्याची दुर्बलता दूर होते. शिवाला गंगाजल अर्पण केल्याने भोग आणि मोक्ष दोन्ही प्राप्त होतात. शिवलिंगाला उसाचा रस अर्पण केल्यास सर्व सुख प्राप्त होते. आंबाडीच्या फुलाने शिवाची पूजा केल्याने मनुष्य भगवान विष्णूला प्रिय होतो. जुईच्या फुलाने भगवान शिवाची पूजा केली तर घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. पूजा केल्यावर भगवान शंकर एक योग्य पुत्र देतात, ज्यामुळे कुटुंब वैभव प्राप्त होते. बेलाच्या फुलांची पूजा केल्याने सुंदर आणि सभ्य पत्नी मिळते. लाल आणि पांढऱ्या रंगाच्या फुलांनी शिवाची पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होतो. हरसिंगार फुलाने शिवाची पूजा केल्याने सुख आणि संपत्ती वाढते. रोगांमुळे होणारे त्रास संपत नसतील तर पाण्यात दूध आणि काळे तीळ मिसळून शिवलिंगाला अर्पण करावे. हे उपाय रोज करा. महाशिवरात्रीला गरजू व्यक्तीला धान्य आणि पैसे दान करा. शास्त्रात सांगितले आहे की गरिबांना दान केल्याने सर्व जुन्या पापांचा प्रभाव नाहीसा होऊन मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते. जर तुम्हाला लवकर यश मिळवायचे असेल तर रोज पारा बनवलेल्या छोट्या शिवलिंगाची
पूजा करा. पारद शिवलिंग अतिशय चमत्कारिक आहे. शिवमंदिरात जाणे शक्य नसल्यास घरच्या घरी पार्थिव शिवलिंग करून पाणी अर्पण करावे, पूजा करावी, नंतर शिवलिंगाचे विसर्जन करावे. असे केल्यास शीघ्र महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. श्री